मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा नवा टीजर रिलीज। नक्की काय घडलंय, काय घडतंय हे प्रत्यक्ष बोलायचंय। राज ठाकरेंचं टीजर मध्ये वक्तव्य। शिवाजी पार्कवर 9 एप्रिलला सभा। आपला गुढीपाडवा मेळावा आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार। काँग्रेस नेत्यांची खासगीत बोलताना माहिती। पक्ष सोडून 1.5 महिना झाला आणि आता आरोप करतायत। पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेस नेते कमी पडले। राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली। अशोक चव्हाणांचा काँग्रेसच्या आरोपावर पलटवार। मत मिळवण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीने वागू नये। घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नये। चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका। अकोल्यात नाना पटोले यांनी केलं होतं असंवेदनशील वक्तव्य। वंचितची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर टीका। काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम पटोलेंनी केलं। ते करताना त्यांना वरिष्ठांनी पकडलं। तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत बाळासाहेब थोरात येऊ लागले। वंचित चटली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी प्रचारासाठी केरळला जाणार। स्टार प्रचारक असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यात फडणवीसांचे दौरे। मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार। यवतमाळ, अकोला, चंद्रपूरमध्ये 3 दिवस उष्णतेची लाट। हवामान विभागाचा अंदाज। उन्हाळी सुट्ट्यांसाठी गावी जाणाऱ्या तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली। 1088 विशेष बसेस चालवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। आणि यानंतरच्या बातम्या विदर्भातून। विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती। लोकांमध्ये सरकारच्या विरोधात राग। त्यामुळे इथल्या 5ही जागा आम्ही जिंकू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू। सांगलीच्या जागेबाबत लवकरच शेवटचा निर्णय येईल। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार वडेट्टीवार यांची माहिती। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द। अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द। वंचितला धक्का। रामटेकमधील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा नागपूरमध्ये दाखल। शिंदेंकडून तिकीट मागितलं नसल्याचा गोविंदाचा खुलासा। आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीये। जनता आम्हाला मदत करेल। जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीमध्ये सांगली आणि भिवंडीमध्ये काहीही करू नका असं सांगितलं होतं। सर्वांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे। नाना पटोले यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। सामोपचारानं प्रश्न सोडवा, वणवे निर्माण करू नका। पटोलेंचा राऊतांना इशारा। प्रकाश आंबेडकर यांना आम्ही प्रस्ताव दिलाय। वेळ गेलेली नाही। त्यांना दिल्लीत जायची गरज नाही। इथेच प्रश्न सोडवू। नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। ते मोठे नेते आहेत पण काही अधिकार स्वतःकडे असल्याचं सुद्धा नाना पटोलेंचं वक्तव्य। भाजपच्या एका बड्या नेत्यानं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस नागपूरमधील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता। नाव न घेता रश्मी बर्वेंचा भाजप नेत्यांवर आरोप। नागपूर आणि राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा विजय झाला तर 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचं भाकीत। अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 उमेदवारी अर्ज दाखल। अमरावती लोकसभेसाठी आतापर्यंत 59 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल। यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून। बीड शहरातल्या जालना रोड परिसरामध्ये महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन। यावेळेस महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रकाश महाजन यांचीही उपस्थिती। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे लढत। दोघांकडूनही जोरदार प्रचार। संपूर्ण प्रचारात विरोधकांवर न बोलण्याची पंकजा मुंडेंची भूमिका। डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्तापिपासू वृत्ती उमेदवारीतून उघड झाली। भाजपच्या निष्ठावान समर्थकांना राणा पाटलांच्या सतरंजा उचलाव्या लागणार
अर्चना पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यावर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. कोविड काळात जामिनावर सुटलेल्या आणि जामिनाचा कालावधी संपूनही न परतलेल्या 5,370 कैद्यांना परत आणा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश. मनोज जरांगेंचा बीडमधील नारायणगड इथे मराठा संवाद बैठक. जून महिन्यात याच ठिकाणी 900 एकरामध्ये जाहीर सभा होणार. जरांगेंची माहिती. यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूरमध्ये बैठक. शिवसेना नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून मिसळ चर्चा बैठकीचं आयोजन. सोलापूरमधल्या भाजप उमेदवार राम सातपुते यांनी सिद्धेश्वर मंदिर शेजारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद. भाजप उमेदवार राम सातपुतेंनी दिलेलं चर्चेचं आव्हान काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी स्वीकारलं. ओपन चर्चेला 100% तयार, इथलीच आहे, 24 तास उपलब्ध आहे, निवडणुकीला उभी राहिले तेच चॅलेंज. प्रणिती शिंदे यांचं राम सातपुतेंना प्रत्युत्तर. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनीही मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांशी साधला संवाद. सोलापूरमधल्या समस्या आणि विकास कामाबद्दल प्रणिती शिंदेंनी केली विचारपूस. संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची पाठ. विशाल पाटील मुंबईत तर विश्वजित कदम पुण्यात असल्याची माहिती. राऊतांच्या सांगली दौऱ्याचं निमंत्रण नाही, विक्रम सावंत यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.